सर्वात आधी बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची। विकिपीडियावरील संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढण्याच्या सूचना आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आणि झी 24 तासने सकाळी 10:56 सर्वात आधी याबाबतची बातमी दाखवलेली होती। शंभूराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर काढण्याची मोहीम झी 24 तासने सुरू केली होती आणि सर्वात आधी हे वृत्त झी 24 तासने दाखवलेलं होतं। समाजातल्या विविध स्तरातून याबाबत आम्ही प्रतिक्रिया घेतल्या, सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासच्या या मोहिमेची दखल घेतली आहे। देवेंद्र फडणवीसांनी सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांना तातडीने मंत्रालयामध्ये बोलावून घेतलं आणि विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातला वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश दिलेत। छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत आणि त्यांच्याबद्दल हे असलं लेखन खपवून घेतलं जाणार नाही, यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। विकिपीडियावर छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे। या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत आयजी सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं। जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी, पण अशा प्रकारचं आक्षेपार्ह लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे, झालं पाहिजे। या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। आपल्याला ही कल्पना आहे की विकिपीडिया हे काही भारतातनं संचालित होत नाही, हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे, त्याचे काही नियम आहेत। अशा प्रकारे आपल्याला निश्चितपणे त्यांना हे सांगता येईल की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या गोष्टींचं असं तोडून मरोडून किंवा चुकीच्या पद्धतीनं लिहिणं हे योग्य। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासच्या या बातमीची दखल घेतली आणि मजकूर हटवावेत अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। तेव्हा झी 24 तासने आज सकाळपासून ही मोहीम सुरू केली होती। छत्रपती संभाजी राजे हे आमच्यासाठी आदर्श आहेत। खरं तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य ज्या पद्धतीने घडवलं गेलं, या सगळ्यांची या सर्व महापुरुषांची अशा प्रकारे इतिहासानं खरं तर चांगली दखल घेतली आहे। मात्र जे कोणी अशा विकृत प्रकारे इतिहासाचं विद्रुपीकरण करता आहेत अशांना शिक्षा होणं हे जास्त गरजेचं आहे। झी 24 तासच्या बातमीची सरकारकडून आता दखल घेतलेली आहे। शंभूराजांबाबत वादग्रस्त मजकूर हटवण्याची मोहीम झी 24 तासने सकाळपासून हाती घेतली होती आणि सर्वात आधी ही बातमी झी 24 तासने दाखवली। 10:56 झी 24 तासने हे वृत्त प्रसारित केलं। त्यानंतर आम्ही समाजातल्या विविध स्तरातल्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि लोकप्रतिनिधींबरोबर पण आम्ही बोललो आणि आश्वासन त्यांच्याकडून घेतलेलं होतं। त्याप्रमाणे आता मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी झी 24 तास हे संपादक कमलेश सुतार सध्या आपल्या बरोबर आहेत। कमलेश सर, आपण सकाळपासून ही बातमी दाखवली होती झी 24 तासने 10:56 बरोबर आपण ही बातमी दाखवली आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी बातमीची दखल घेतली। हा झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे आणि ही आता आक्षेपार्ह बातमी हटवली, हे आक्षेपार्ह विधान हे जे लेखन आहे ते हटवलं जाणार आहे। अनुपमा, कसा ही हा मजकूर आक्षेपार्ह आहे। सध्या छावा चित्रपटाच्या माध्यमातून अनेक जण छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची माहिती जमा करतात, त्यांच्याबद्दल एक नव्याने इंटरेस्ट तयार झालेला आहे लोकांमध्ये आणि त्यामुळे अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून अनेक गोष्टी सर्च करतात। अशातच विकिपीडिया जो एक माहितीचा स्रोत मानला जातो, अनेक जण त्याच्यावरती अवलंबून असतात किंवा अनेक जण त्याच्यावरती विश्वास ठेवतात। अशा एका महत्वाच्या स्रोतावरती संभाजी महाराजांबद्दलचा असा आक्षेपार्ह मजकूर असणं ही जेव्हा बाब झी 24 तासच्या निदर्शनास आली आणि आपण जसं नेहमी म्हणतो की आपली बांधिलकी ही बातमीशी आहे, इथल्या मातीशी आहे। छत्रपती संभाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचं नाही तर अवघ्या देशाचं दैवत आहे आणि अशा दैवतांबद्दलचा जेव्हा अपमान होतो तेव्हा अशी भूमिका घेणं आपल्याला क्रमप्राप्त आहेत। आत्ताच्या या क्षणाला जेव्हा आपण ही बातमी उचलली त्यानंतर सगळ्याच माध्यमांना अर्थातच त्याची दखल घ्यावी लागली। बातमी तितकी मोठी आहे, ती समजण्या इतकी किंवा तिला त्या बातमीचा इम्पॅक्ट आणण्या इतपत आपण त्याचा फॉलोअप केला। आपण या सगळ्या स्तरावरती या बातमीचा आपण तगादा लावून धरल्यामुळेच आपल्याला हा तातडीने इम्पॅक्ट बघायला मिळाला। अवघ्या 4 तासाच्या आतमध्ये आपण ही बातमी दाखवली आणि त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खुद्द मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांना मंत्रालयात बोलून घेतलं. त्यांना त्याच्याबद्दल अवगत करण्यात आलं आणि असा मजकूर हटवण्यात यावा. महाराष्ट्राचे दैवत आहे आणि दैवतांचा अपमान अशा प्रकारे खपवून घेतला जाणार नाही हे त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ही बातमी हा इम्पॅक्ट म्हणजे आपण झी24 माध्यम आहोत, आपण आपल्या माध्यमातून ही बातमी जनतेपर्यंत पोहोचली. पण खरं तर हा शिवप्रेमींचा संताप होता. हा इथल्या स्वराज्यावरती, महाराष्ट्राच्या दैवतांवरती, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक मराठी माणसाचा हा संताप होता की अशा प्रकारची माहिती, अशा प्रकारची चुकीची माहिती जर अशा एका स्रोतावर टाकली जात असेल तर ती निश्चितच खपवून घेतली जाणार नाही. आपण त्या लोकभावनांना एक प्रकारे शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि शासनाने देखील तातडीने त्याची दखल घेतलेली आहे. आताच्या या क्षणाला आपल्यासाठी झी म्हणून आपल्याला ही सगळ्या झी24 तास म्हणून आपल्या संपूर्ण टीमला या गोष्टीचा अभिमान नक्कीच आहे की आपण आपल्या राजांबद्दलचा, छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे. या क्षणाला इतरांनीही त्या बातमीची दखल घेतली आहे. आपल्याला ही गोष्ट मान्यच करावी लागेल की झी24 तासनं या गोष्टीचा सगळ्यात पहिले पाठपुरावा सुरू केला. अनेकांनी त्या बातमीची दखल, कारण इतकी मोठी जेव्हा बातमी असते आणि ती बातमीची खरं तर मोठ्या अंडरस्टँडिंगने ती बातमी लोकांपर्यंत पोहोचवणं आणि सरकारला त्याची दखल घ्यायला लावणं, त्यामुळे सरकार ज्या गोष्टीची दखल सरकार घेत आहे, इतर माध्यमांना देखील त्याची दखल घ्यावी लागली. आताच्या या क्षणाला अनेक जण कदाचित म्हणूही शकतात की हा आमचा इम्पॅक्ट आहे असं वाटू शकेल अनेकांना, पण ते वाटणं स्वाभाविक असू शकतं. कारण राजांची बातमी आहे, आपल्या इथल्या मातीची बातमी आहे, आपलं हे इमान आहे, पण आपण त्याला वाचा फोडलेली आहे. त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे झी24 तासनं नेहमी जी वर्षानुवर्ष जी प्रेक्षकांची बांधिलकी, इथल्या माणसाच्या, मराठी माणसाच्या बांधिलकीची बातमी, त्याच्या भावनांची बातमी, त्याच्याबाबत जी नेहमी बांधिलकी दाखवली आहे ती आपण पुन्हा दाखवली आहे आणि त्यामुळेच कदाचित शासनाला देखील याची दखल घ्यावी लागली आणि आता त्याच्याबाबत चौकशी होणार आहे, आदेश दिले जाणार आहेत की आक्षेपार्ह मजकूर काढून टाकावा. माझ्या मते ही सगळ्यात आनंदाची बाब ही प्रत्येक मराठी माणसासाठी, प्रत्येक शिवप्रेमींसाठी असणार आहे. निश्चितच सर. आणि सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, ज्यावेळी आपण ही बातमी दाखवली होती आणि त्यावेळी आपण आश्वासित केलं होतं की आम्ही फक्त बातमी दाखवणार नाही आहोत तर याचा पाठपुरावा करणार आहोत आणि हा पाठपुरावा आपण सक्सेसफुली केलेला आहे, यशस्वीपणे केलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आता आपल्याला दिसतोय. मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेतलेली आहे. या दरम्यान कमलेश सर, आपण शिवप्रेमींशी बोललो, अभ्यासकांच्या यावर प्रतिक्रिया घेतल्या, त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांशी बोललो. यामध्ये अगदी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि ते म्हटले सुद्धा की कॅबिनेटची आज बैठक आहे, मी जरूर मुख्यमंत्र्यांबरोबर या संदर्भात चर्चा करेल आणि निश्चित ही बाब निदर्शनास आणून देईल आणि ह्या सर्व गोष्टींचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. अर्थातच जे सर्व आपल्याबरोबर बोलले आपण त्यांनाही जरूर सांगणार आहोत की झी24 तासनं ही बातमी दाखवली आणि या बातमीची कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. अर्थातच आपल्या राज्यासाठी आपण ही बातमी केलेली होती आणि कशा पद्धतीनं इतिहास, चुकीचा इतिहास अशा प्रकारे दाखवला जातोय हे आपण सांगितलेलं होतं. इतिहासाचं विद्रुपीकरण होऊ नये आणि यासाठी आपला हा खरा अट्टहास होता. आपली बांधिलकी निश्चितच आपल्या मराठी संस्कृतीशी, आपल्या इतिहासाशी आणि आपल्या महापुरुषांसोबत आहे आणि म्हणून झी24 तासच्या बातमीचा हा इम्पॅक्ट म्हणावा लागेल. बातमी झी24 तासच्या इम्पॅक्टची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी, विकिपीडियावरचा संभाजी महाराजांबाबतचा हा आक्षेपार्ह मजकूर काढण्याच्या सूचना आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आणि झी24 तासनं सकाळी 10:30 वाजता ही बातमी दाखवली आणि त्याबाबत आता बातमीची दखल घेतली गेलेली आहे. शंभूराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर काढण्याची मोहीम झी24 तासनं सकाळपासून सुरू केलेली होती आणि 4 तासामध्ये या बातमीचा हा इम्पॅक्ट दिसतोय. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दखल घेतलेली आहे. समाजातल्या विविध स्तरातून याबाबत आम्ही प्रतिक्रिया घेतल्या, सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेत आता हा मजकूर, आक्षेपार्ह मजकूर काढून टाकला जाणार आहे. सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांना तातडीनं मंत्रालयामध्ये बोलावून या संदर्भातले आदेश दिलेले आहेत. सर, सगळ्यात विशेष बाब म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, ज्यावेळी आपण ही बातमी दाखवली त्यानंतर अनेक तास कुठल्याही माध्यमांनी याची दखल सुद्धा घेतली नव्हती आणि ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या बातमीवर बोलायला सुरुवात केली त्यानंतर मात्र आपला इम्पॅक्ट असल्याचं अनेक माध्यमांनी सुद्धा दाखवलं. मात्र ही बातमी आपण दाखवली होती सर्वात आधी आणि याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. जी बिलकुल. अनुपमा, कसं ना, ठीक आहे, आता या क्षणाला आपल्याला त्या श्रेयवादाच्या लढाईत जायचं नाही, पण ही गोष्ट आपण जाणतो, बांधिलकी कुठल्या वाहिनीची आहे सगळ्यांना माहिती आहे. याबाबत कोण आवाज उठवू शकतं, कोण त्याबाबत जास्ती बांधिलकी ठेवतं या मातीशी, हे सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे. महाराष्ट्रात गेली अनेक वर्ष झी मीडियाने अशा अनेक गोष्टी समोर आणल्या, त्याचा इम्पॅक्ट राहिला. आपल्याला फक्त बातमी नाही करायची, झी24 तास म्हणून आपली बांधिलकी फक्त बातमीची नाही तर त्या बातमीचा योग्य फॉलोअप व्हायला हवा आणि त्या बातमीतून काहीतरी पुढे रिझल्ट निघायला हवा. रिझल्ट ओरिएंटेड बातमी जी असायला हवी ती
ही आपण देतो तिथे. आणि आज या बातमीतनं आपल्याला कुठलीही सनसनाटी निर्माण करायची नाही. आपण सनसनाटीसाठी आपण इतर कुठल्याही बातम्या करून, लोकांना घाबरवण्याच्या बातम्या करून आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सवंग आपण पत्रकारिता करत नाहीत. आपली पत्रकारिता इम्पॅक्टची असते. आपली पत्रकारिता ही जनमानसातली आहे. आपली पत्रकारिता इथल्या मराठी माणसाची आहे. आपली पत्रकारिता इथल्या संस्कृतीची आहे. आपली पत्रकारिता इथल्या या सगळ्या गोष्टींना, संस्कृती असेल, इथली भाषा असेल, या सगळ्यांबाबत आपली बांधिलकी आहे आणि ती वेळोवेळी झी24 सिद्ध केली आहे. आणि आज पुन्हा एकदा त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय की जेव्हा झी24 एखाद्या मुद्द्यावरती आवाज उठवतो तेव्हा त्याची दखल निश्चितच घ्यावी लागते. आपल्याला या बातमीतून कुठली इम्पॅक्टची लढाई करायची नाही, शेवादाची लढाई करायची नाही, पण आपल्याला माहिती आहे आपण या बातमीला कुठल्या एका भावनेतून, लोकभावनेतून आपण हा आवाज उठवला होता. महाराष्ट्र संतापाची लाट आहे. जेव्हा झी24 बातमी सुरुवात केली दाखवायला, महाराष्ट्रभरातून अनेकांचे फोन आले, अनेक राजकीय नेत्यांचे आपण प्रतिक्रिया घेत होतो. सगळ्यांचं म्हणणं आहे की झी24 अत्यंत योग्य मुद्दा घेतला. बरं, हा एकच मुद्दा नाही. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं असेल अनुपमा, काही दिवसांपूर्वी आपण कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडील शहाजी राजेंची जी समाधी आहे ती कशा वाईट अवस्थेत आहे हा देखील मुद्दा उपस्थित केला होता. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला आश्वस्त केलं होतं. त्यामुळे आपण फक्त बातमी करून सोडून देत नाहीत. आपण बातमी करताना जेव्हा इतर चॅनल त्याच्याबाबत पूर्णपणे अगदी सामसूम असतात तेव्हा आपण ही बातमी करतो आणि त्या बातमीचा आपण इम्पॅक्ट आणतो, आपण तिला रिझल्ट देतो. ही आपली बांधिलकी पत्रकारितेशी, आपली बांधिलकी इम्पॅक्टची. आणि म्हणून कदाचित आज आपल्याला हा इम्पॅक्ट बघायला मिळतोय. छत्रपती संभाजी राजेंबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर राज्य शासनाने दखल घेऊन काढायला सांगितला. माझ्या मते आपल्यासाठी ही फार बातमीचा इम्पॅक्ट पेक्षा एक मराठी म्हणून, एक शिवप्रेमी म्हणून आणि एक भारतीय म्हणून ही आनंदाची बाब आहे. परदेशात बसलेली कुठली तरी कंपनी आपल्या राजांबद्दलचा असा मजकूर टाकते आणि ते आपल्या लक्षात आल्यानंतर आपण त्याचा इम्पॅक्ट, आपण त्याला भाग पाडतो सरकारला त्यांच्यावरती कारवाई करायला. ही माझ्या मते एक भारतीय म्हणून, एक मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून ही सगळ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. आणि तो करू शकलो यासाठी आपल्या संपूर्ण टीमला याचा अभिमान आहे. निश्चितच धन्यवाद सर बोलल्याबद्दल. कमलेश सुतार झी24 संपादक आपल्याबरोबर होते. आणि झी24 बांधिलकी ही नेहमीच बातमीशी आहे आणि मराठी मातीशी आहे हे आम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं. विकिपीडियावर छत्रपती शंभूराजांची बदनामी. छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकिपीडियावर आक्षेपार्ह असा उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. विकिपीडियावरील बदनामीकारक मजकूर हटवण्याची मागणी. झी24 या सगळ्या गोष्टीची उकल केली तर मी या सगळ्या गोष्टीचं झी24 अभिनंदन करतो. झी24 मोहिमेची मुख्यमंत्र्यांकडून दखल. त्यांना मी सांगितलंय की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं. विकिपीडियावरील बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश. झी24 बातमी, इम्पॅक्टची हमी. संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, कशी झी24 बातमीची दखल घेतलेली आहे पाहूया. विकिपीडियावर छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं गेलेलं आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे सायबर विभागाचे जे प्रमुख आहेत IG सायबर यांना मी सांगितलं आहे की त्यांनी तात्काळ विकिपीडिया किंवा त्याची संबंधित जी यंत्रणा आहे त्यांच्याशी बोलणी करावी आणि त्यांना ते हटवून देण्याकरता त्या ठिकाणी सांगावं. जी काही प्रक्रिया त्याकरता करावी लागते ती प्रक्रिया करावी. पण अशा प्रकारचं आक्षेपार्ह लिखाण हे ओपन सोर्सवर अशा पद्धतीनं राहणं हे अतिशय चुकीचं आहे, झालं पाहिजे. या दृष्टीने सगळी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. आपल्याला ही कल्पना आहे की विकिपीडिया हे काही भारतातनं संचालित होत नाही. हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे, त्याचे काही नियम आहेत. अशा प्रकारे आपल्याला निश्चितपणे त्यांना हे सांगता येईल की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या गोष्टींचं असं तोडून मरोडून किंवा चुकीच्या पद्धतीनं लिहिणं हे योग्य. काहीतरी नियमावली तयार करा. तर विकिपीडियाला या संदर्भातले आदेश लवकरच दिले जातील आणि हे हटवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. झी24 ही बातमी सर्वात आधी दाखवली होती आणि झी24 बातमीचा इम्पॅक्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या बातमीची दखल घेतलेली आहे आणि हा सर्व आक्षेपार्ह मजकूर लवकरात लवकर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत.